बंधूंनो, आज आपल्याला माहिती आहे 4 दिवसाचं महत्त्व आहे. आज वसंत पंचमी आहे, सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे. त्याचबरोबर आजच पांडुरंगाचा विवाह सोहळा झालेला आहे. अशाप्रमाणे आणि सर्वांना माहिती आहे की कुंभमेळा देखील चालू आहे. असा आजचा पवित्र दिवस आणि हा योग साधलेला असून आपण आज या ठिकाणी सरस्वती मातेला या ठिकाणी वंदन करत आहोत. मी या ठिकाणी दीपप्रज्वलनासाठी सन्माननीय अनिशताई माझगावकर यांना विनंती करतो, आपण कृपया या ठिकाणी यायचं. सन्माननीय योगेश सावंत आपण देखील यायचं. त्याचप्रमाणे प्रोफेसर श्री सचिन दिलीप सावंत, संचालक मयूर एज्युकेशन सोसायटी, आपण देखील पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे अशोक गालवे सर, सन्माननीय श्री NS गवानकर सर, सन्माननीय श्री सावंत साहेब, आपण देखील या ठिकाणी दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. सर्वप्रथम सन्माननीय सचिन सावंत, संचालक मयूर एज्युकेशन सोसायटी, मी यांना आमंत्रित करतो की आपण या कार्यक्रमाचं सूचना करावं. धन्यवाद. Good evening to all. First of all, my sound is audible to everyone? Okay. First of all, I know that कि which language will comfortable. मराठी सर्वांना कळणार आहे, बरोबर आहे? की हिंदी भाषिक कोणी आहे का? कारण भाषेची अडचण यायला नको, कारण मला मराठीतच बोलायला प्रचंड आवडेल. धन्यवाद. थोडंसं बॅकलॉगमध्ये जाऊया. इथे बरेचसे पॅरेंट्स आहेत, स्टुडंट पण आहेत. तर मला सांगायला आवडेल की शाळेचा पहिला दिवस एकदा आठवा. शाळेचा पहिला दिवस म्हणजे सर्वांनीच आठवायचं आहे की रडत रडत ओढत ओढत, काही जण हसत हसत है ना, वेगवेगळ्या प्रकारे शाळेचा पण पहिला दिवस सगळ्यांना आठवतो. असं इथे कोणी नसेल की ज्याला शाळेचा पहिला दिवस आठवत नाही. माझा शाळेचा पहिला दिवस मी घरापासून रडत होतो ते शाळेत जाईपर्यंत, पण एकदा शाळेच्या उंबऱ्यात पाय ठेवला तिथून मी आजपर्यंत हसतोय. राईट. तर शाळा ही मुलाची दुसरी आई असते आणि जन्म देणारी ही आपली पहिली आई असते. त्यामुळे शाळेमुळे आपलं जीवन घडतं आणि आईमुळे आपलं जीवन बनतं असं मी म्हणेन. तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी असा 9 वर्षांचा प्रवास करून आपण आता 10वीमध्ये आलो होतो आणि आता 20 दिवसामध्ये 9 वर्षांची प्रतीक्षा आपली पूर्ण होणार आहे. म्हणजे मी एवढंच म्हणेन की आपलं एक सुतक पूर्ण होते आता. म्हणजे 10वीचं वर्ष सुरू झालं की घरामध्ये सुतकासारखं वातावरण तयार होतं. TV बंद, मोबाईलचा रिचार्ज बंद, बरोबर की नाही? हे नाही करायचं, ते नाही करायचं. अरे 9 वर्ष एवढं कधी बंधनं नव्हती, तेवढे अचानक 10वीला बंधनं का आली? कारण परंपरागत पद्धत आहे आपल्याकडे. जेवढी काळजी आपल्या आईवडिलांना नसते त्याच्यापेक्षा जास्त नातेवाईकांना नसते. रिझल्टच्या दिवशी काय हो, किती पडले, पास झाला का नापास झाला, म्हणजे एखादं फेस्टिवलच असतं. वर्षभर ज्याचा फोन येत नाही त्याचाही कॉल येतो, काय झालं, काय झालं, किती पडले. म्हणजे काही लोकांना तुमचे चांगले टक्के पडलेलं बघून कधीच चांगलं वाटत नाही. काही XYZ त्यांना ऐकायचं असतं की कमी मार्क तर नाही पडले. राईट. तर असा प्रकार असतो. मला 3 Idiot पिक्चरमधला तो डायलॉग आठवतोय की दोस्त फेल हो गया तो बुरा लगता है, लेकिन दोस्त ने अगर टॉप किया तो उससे भी बुरा लगता है. राईट. तर आता बाळांनो वेळ खूप जवळ आलेली आहे. इंग्लिश मिडियमची मुलं बरीचशी आहेत. मगाशी मी बऱ्याच मुलांशी बोललो. तर टोटल 122 धडे आपल्याला पूर्ण सिलेबसमध्ये आहेत, इन्क्लुडिंग एखाद दुसरा पुढे मागे होऊ शकतो आणि दिवस पण 22 राहिलेत. त्यामुळे वेळेचा आपल्याला तंतोतंत उपयोग करायचा आहे, हे खूप आता गरजेचं आहे. आणि आजचं जे लेक्चर होणार आहे ते लेक्चर तुमचं फिनॅले आहे. फिनॅले एखादा कार्यक्रम असतो ना गाण्यांचा किंवा डान्सचा, तुम्ही दररोज एपिसोड बघता आणि शेवटी एक बिग फिनॅले होतो, तसा आजचा फिनॅले आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याने हे रेग्युलर लेक्चर समजायचं नाही आहे. हे स्पेशल लेक्चर ऑर्गनाईज केलं आहे आपल्या सावंत सरांनी आणि मला खूप छान त्यांची संकल्पना वाटली. मी थोडं पर्सनली बोलू इच्छितो. माझं कुंभमेळ्याचं तिकीट होतं, पण मला सरांचा फोन आला, मी तिकीट कॅन्सल केलं. कारण तिथे जाऊन जे डुबकी मारून मला पुण्य मिळणार आहे त्याच्या डबल मला इथे पुण्य मिळणार आहे. तर आता नक्की करायचं काय? तर
थोडा मला 45 मिनिट्सचा वेळ दिला, तेवढ्यात मी तुम्हाला जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना गोष्टी आवडतात ऐकायला. काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, काही नसतील ऐकल्या, तर काही गोष्टींच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की नक्की आपल्याला पुढचे जे दिवस आहेत त्याचं युटिलायझेशन कसं करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला कधीच कमी नाही समजायचं आहे. मला किती टक्के पडतील हे सांगणारे तुम्हीच आहात. म्हणजे आपल्याला थांबवणारा आपणच असतो आणि आपल्याला पुढे नेणारा पण आपणच असतो. एक स्टोरी सांगतो तुम्हाला. MBAच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सुरू होतात. ॲडमिशन झाल्यानंतर MBAचं कॉलेज असतं, मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर फर्स्ट डेला शिक्षक वर्गात येतात आणि विद्यार्थ्यांना म्हणतात की तुम्हाला कोणकोणत्या स्ट्रीममधून MBA करायचं आहे. त्याच्यामध्ये HR असतं, मार्केटिंग असतं, बिझनेस असतं, राईट. त्यानंतर फायनान्स असतं. अशा बऱ्याचशा स्ट्रीम आहेत. अजून बऱ्याचशा त्याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व झाल्यात. तर प्रत्येकजण उठतो आणि म्हणतो सर मला फायनान्समध्ये करायचं आहे, मला HR मध्ये करायचं आहे. त्या वर्गामध्ये शेवटी एक बोबडा मुलगा बसलेला असतो. बोबडा असतो जरा तो. आता तुमच्यापैकी कोणी असेल तर माफ करा, हे त्याच्यासाठी नाही आहे. तर त्याचा नंबर आल्यावरती सर त्याला विचारतात की तुला कशामधून MBA करायचं आहे. तो मुलगा उठतो आणि म्हणतो तर मला मार्केटिंगमधून MBA करायचं आहे. मार्केटिंगमधून? सर म्हणतात अरे तुला रचा प्रॉब्लेम आहे, तुला मार्केटिंग हा नीट शब्द बोलता येत नाही आहे, तू कसं काय MBA मार्केटिंगमधून करणार. थोडा बेस कमी झाला. आणि केलाच, जरी तू मार्केटिंगमधून MBA केलंच तरी तू कसं सर्वाइव्ह करू शकतो. तू तर बोबडा आहेस, तुझं बोललेलं कळणारच नाही कोणाला. परत त्याला राग येतो, बोलतो थल कलेन तर मार्केटिंगमधूनच कलेन, नाही तर कळणारच नाही. आता सरांची पंचायत होते, एवढा जिद्दीला पेटलाय. सर म्हणतात बरं बाबा तुला जसं करायचं तसं कर. 1-2 महिने सिलेबस रन होतो, मग त्यांची प्रॅक्टिकलची वेळ येते. मग त्यांना प्रॅक्टिकल काय दिलं जातं की त्यांना एक महाभारत रामायणाचे 20-20, 30-30 पुस्तकं दिली जातात. प्रत्येक मुलाने आपल्या परिसरात जायचं आणि पुस्तकं विकून दाखवायची, असा त्यांना एक तास असतो. आणि त्यांना एक आठवड्याचा वेळ दिलेला असतो. 1 आठवड्यामध्ये तुम्ही ही पुस्तकं विकून दाखवायची. प्रत्येकाला पुस्तकं हँडओव्हर करतात. दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकजण कामाला लागतो. 1 आठवडा पूर्ण होतो. पुन्हा सगळी मुलं वर्गात जमतात. सर वर्गात येतात आणि प्रत्येकाला विचारतात की तू किती पुस्तकं विकली, तू किती विकली. एक जण म्हणतो सर मी 25 पैकी 10 विकली. एक जण म्हणतो मी 5 विकली. एक जण म्हणतो मी 3 विकली. आता त्या बोबड्या मुलाचा नंबर येतो. त्याचा जसा नंबर येतो तसे आधीच सगळे हसायला लागतात. हा बोबड्या हा काय विकणार असा त्यांचा समज असतो. सर म्हणतात उभा राहा, तू किती पुस्तकं विकली. तो म्हणतो थकली त्या थकली विकली. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ह्याने कशी काय सर्वच्या सर्व पुस्तकं विकली. सर पण आश्चर्यचकित होतात. विचारतो बाबा काय तू नक्की काय आयडिया लावली, कशी काय तू सगळी पुस्तक विकली. मग त्याचं उत्तर ऐका. थल काय नाही, मी गला येतो, बेल वाजवायचो, दरवाजा उघलायचा, लामायन फुलं ठेवायचो आणि त्यांना म्हणायचो विकत घेता का वाचून दाखवू. मग ते लोक काय म्हणायचे बाबा रे तुझ्या हात सोडतो, तू काय वाचून दाखवू नकोस, आम्ही तुझं पुस्तक विकत घेतो. म्हणजे बाळांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे की आपला जो विकनेस असेल त्याला स्ट्रेंथ बनवा. जो आपला वीक पॉईंट आहे ना त्याला आपल्याला ताकद बनवायची आहे. मग ती बनवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सातत्य घ्यावं लागेल, मेहनत करावी लागेल. म्हणजे आजपासून जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, स्टार्ट वेअर यू स्टँड. जिथे आहात तिथून तुम्ही सुरुवात करा. झालं गेलं तर विसरून जावा, माझा अभ्यास नाही झाला आहे, मी वर्षभर हे केलं ते केलं. काही हुशार मुलं असतील त्यांनी खूप चांगला अभ्यास केला असेल, पण 10% रेशो आहे हुशार मुलांचा. बाकी 90% आपलं काही मिडल काही डाऊनवर. अजूनही काही जणांना भीती असेल की आपलं काय होतं काय खरं काय माहिती, पास होतोय का नापास होतोय. तर असले कुठलेच विचार मनात आणायचे नाही आहेत. आजचा दिवस आपल्याला मार्गी लावायचे. आज जाताना एक कान बंद करून जायचा, तर आपल्याला सवय या कानानं ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं. म्हणजे एक हात आपला कानावरच ठेवायचा. म्हणजे जाताना इथून काहीतरी आपण आज घेऊन जायचं आहे, तरच आमच्या येण्याचं इथेच काहीतरी चीज होणार आहे. राईट. तर मग माझ्या दृष्टीने मी जेव्हा कॉलेज स्कूल डेजला होतो तेव्हा माझं शेड्यूल 12 आवर्स होतं. सकाळी 8 ते 12, दुपारी 2 ते 6, परत रात्री 8 ते 12. इवन 10 वाजता मी जेवणं बंद केलं होतं, कारण जेवल्यावर झोप लागते म्हणून मी रात्री 12ला थोडंसं खायचो, कारण झोप लागू नये म्हणून.
म्हणजे एवढं जरी तुम्ही शेड्यूल केलाच मिनिमम 8 हवर्सचं तरी आपलं शेड्यूल झालं पाहिजे आणि दररोज 2 प्रश्नपत्रिका आपल्याला सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल आपल्याकडे खूप विद्वान शिक्षक आहेत, गालवे सर आहेत, इंग्लिशचे सर आहेत, आपले गव्हाणे सर आहेत. तर ते तुम्हाला गायडन्स करतीलच की कशा प्रकारे सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे किंवा कशा प्रकारे त्या सब्जेक्टची तुम्हाला तयारी करायची. पण तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच, परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. पेपरला जाताना फक्त एवढं सांगेन की तुमच्या बड्डेच्या दिवशी कसे तुम्ही असता, एकदम टकाटक है ना, फुल एकदम ढिंचॅक दिसता, तसं पेपरच्या दिवशी जायचे. जर शाळेचे कपडे तुम्हाला कंपल्सरी असतील तर 15 ऑगस्टला जसा युनिफॉर्म तुमचा कडक असतो ना इस्त्री केलेला, सेम टू सेम आदल्या रात्री तयारी ठेवायची. पूर्ण इस्त्री करून स्वच्छ टकाटक पावडर बिवडर लावून स्प्रे बी मारून जायचं पेपरला. समजलं की नाही? नाहीतर कोणी दुखी हात में डोळे चोळते, कोणाची झोप नाही झाले, केस भाग नाही पाडलाय, तसंच दरिद्रासारखं पेपरला जायचं. मग पेपर पण आपला तसाच राहतो. एकदम फ्रेश मूडने पेपरला जायचं पूर्ण. आणि एकदा पेपरवरून जाऊन आले की ते बघत बसायचं नाही किती मार्क पडले, किती बरोबर झालं गेलं गंगेला, लगेच दुसऱ्या पेपरचा अभ्यास चालू करायचा. सगळे पेपर झाल्यानंतर मग ते टॅली करत बसा, किती आलं किती गेलं. ह्यात आपण काय होतं, पेपर चांगला गेला तर पॉझिटिव्ह राहतो, पेपर जर वाईट गेला तर आपण निगेटिव्ह राहतो. त्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या. दुसरं महत्त्वाचं, पेपरला जाताना निरर्थक बडबड टाळायची. आपल्याला घाण सवय असते, तुझं किती झालं, माझं एवढं झालं, बघ ना माझी ही कविता राहिली, बघ ना माझा हा लेसन राहिला. हे निरर्थक बडबड टाळायची, बिलकुल नाही करायची. जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढं तुम्ही स्वतःचा विचार कराल, स्वतःच्या पेपरची स्ट्रॅटर्जी बनवाल, तरच तुम्हाला पेपर सोपा जाऊ शकतो. असं नाही की अभ्यास महत्त्वाचाच येतो, पण आपली बडबड केल्यामुळे आपलं कुठेतरी फोकस डायव्हर्शन होतं. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या की पेपरला जाताना शांतपणे एका बाजूला उभं राहायचं, गरज असेल तेवढंच बोलायचं, नाहीतर बोलायची आवश्यकता नाही आहे. पार्ट 2, पेपर सुटल्यानंतर कृपया करून कोणी कोणाची वाट बघत बसू नका. ही एक घाण सवय टाळा. सगळ्यांना आपापली घरं माहीत आहेत, ते त्यांच्या घरी जाऊ शकतात. माझा मित्र सोम्या येतोय, गोम्या येतोय, मग मी घरी जाणार. वाय वी वेस्टिंग अवर टाईम? कारण या वेळेला बाळांनो 9 वर्षांचा इतिहास आहे. 9 वर्षामध्ये घरी जाऊन जरा कागद पेन घेऊन आकडा काढा. पहिलीचा खर्च, दुसरीचा खर्च, तिसरीचा, चौथीचा, लाखांच्या घरात खर्च जाईल. तो वाया घालवायचा का आपण? हां, बरं, हे वर्ष पण संपलंय. आता बघता बघता फक्त आपल्याकडे 30 ते 40 दिवस पेपरच्या शेवटपर्यंत राहिलेत. मग जर आपलं आयुष्य 50-60 वर्षांचं असेल तर त्यातले 40 दिवस काही गोष्टी टाळल्या तर काय बिघडणार आहे आपलं? त्यामुळं अवॉइड करणं टाळा. एकदा एक जण पंढरीला चाललेला असतो. पंढरीला जाता जाता त्याला एक मूर्तिकार भेटतो. तो मूर्तिकार मस्त विठ्ठलाची सुंदर मूर्ती कोरत असतो. तो जो वारकरी असतो तो थांबतो. त्याचं काम बघून त्याला खूप छान वाटतं. तो त्याची स्तुती चालू करतो, वा वा कलाकार महाराज, किती छान मूर्ती कोरताय, तुमच्या हाताला किती कला आहे, किती सुंदर सुजक रूपक तुम्ही मूर्ती कोरताय. कलाकार म्हणतो, साहेब जास्त काय माझी स्तुती करू नका, मी काय फार मोठं काम करत नाहीये, या दगडातून फक्त नको असलेला भाग काढून टाकतोय, मूर्ती आपोआप तयार होते. त्यामुळे आपल्या लाईफमधला नको असलेला भाग आता काढायची वेळ आलेली आहे. जर तुम्ही आजपासून स्वतःला बदलणार नसणार तर तुमच्यामध्ये बदल होणे शक्य नाही. त्यामुळे ट्राय टू अवॉइड वेस्टेज थिंग्स. फर्स्ट ऑफ ऑल मोबाईल बंद करून टाका. जास्तच वाटलं तर फेकून द्या, आग लावा त्याला, मी सरळ म्हणतोय. नाहीतर अशा माणसाकडे मोबाईल द्या की तो तुम्हाला परत कधी देणारच नाही परीक्षा संपेपर्यंत. स्वतःहून सरेंडर करा. सरेंडर युअर स्मार्टफोन. दिस इज युअर बिगेस्ट एनिमी. सर्वात मोठा तुमचा दुश्मन आहे तो. इच्छा नसताना पण टोंग 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 त्याचं गारणं चालूच असतं आणि आपण लपून छपून काहीतरी चालूच असतं आपलं. आता बंद करा ते व्हॉट्सअपवरचे PDF वगैरे. सरळ पालक इथे असतील ना, सरळ झेरॉक्सच्या दुकानात जावा, सगळ्या PDFचे एकदाच प्रिंटआउट मारून द्या, जाऊ द्या पैसे गेले तर. ते मोबाईलमधला अभ्यास आता बंद करा. बस झालं. पुस्तकं घ्या आणि स्टार्ट करा. ट्राय टू अवॉइड सेलफोन. कारण कोणाचं तरी कोणाचं नोटिफिकेशन येणार, स्टेटस येणार, मग त्याला आपण लाईक देणार. बस झालं आता. आता हे आपल्याला नाही करायचं. आणि थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, फीडबॅक घ्यायचं आहे. फीडबॅक कसा घ्यायचा तर आपण आजपर्यंत घरी गेल्यावर आजच
इंडेक्स पूर्ण काढायचे समोर, किती धडे आपले झालेत, किती नाही झालेत, त्याला मार्क करा. हा तुमचा फीडबॅक घ्या. अजून बेटर फीडबॅक घेण्यासाठी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. फॉरेन कंट्रीमध्ये बर्फ साफ करण्यासाठी तिथे काही मुलं पार्ट टाईम जॉब करतात. म्हणजे कॉलेज संपलं की 2-3 तासाचं त्यांचं काम असतं, कारण तिकडे स्नोफॉल होते. प्रत्येक घरावर, रस्त्यांवर, इकडे तिकडे झाडांवर बर्फ पडलेला असतो. मग ते बर्फ साफ करण्यासाठी ती मुलं काय करतात, तिथे जॉब करतात. मग एका घरामध्ये एक दिवशी फोन येतो, ट्रिंग ट्रिंग. एक लेडीज असते घरामध्ये, तिची मुलं दुसऱ्या देशात कामाला असतात, एक ती सिंगल बाई असते बिचारी. तिच्या घरी फोन येतो, ती लेडीज फोन उचलते, या हुज दिस. मग तो समोर एक मुलगा असतो, तो म्हणतो माय सेल्फ डॅश डॅश, मला तुमच्या इथे बर्फ साफ करण्याचं काम पाहिजे. ती लेडी म्हणते सॉरी डिअर, माझ्याकडे ऑलरेडी एक मुलगा आहे जो छान काम करतोय, सध्या माझ्याकडे काही जागा नाही आहे. फोन ती कट करते. पुन्हा तो मुलगा फोन करतो, पुन्हा रिंग असते, पुन्हा ती लेडी फोन उचलते. तो मुलगा मॅडमला रिक्वेस्ट करतो, मॅडम प्लीज आय रिक्वेस्ट, मला काम द्या, मला कामाची खूप गरज आहे. तुमच्याकडे जो मुलगा आता काम करतोय, हवं तर मला त्याच्या अर्धा पगार द्या, मी रेडी आहे. मॅडम म्हणते चांगलं आहे, डील चांगली आहे, काय करूया, विचार करते. एकदा थोडा वेळ विचार करते, परत म्हणते सॉरी डिअर, आणि परत फोन ठेवून देते. पुन्हा तो मुलगा जिद्दीला भेटतो, पुन्हा तिसऱ्यांदा कॉल करतो, म्हणतो मॅडम एक काम करा, मला पेमेंटच देऊ नका, मला पेमेंटच देऊ नका, फक्त माझ्या शाळेचा काय असेल तो खर्च करा, मी तुमच्याकडे काम करायला तयार आहे. आता एवढी चांगली ऑफर कोण सोडेल? साहजिक आहे ना, बिन पगाराचा मिळतोय, काय थोडीफार फी असेल शाळेची कॉलेजची, देऊन टाकूया. तरी ती लेडी काय करते, त्याला म्हणते नो डिअर सॉरी. आता हा म्हणतो शेवटचा एक ट्राय करूया. परत तो कॉल करतो आणि म्हणतो मॅडम एक काम करा, मला फक्त 2 टाईम खायला द्या, बस माझं मी सगळं बघतो काय ते, अजून एक जॉब बघतो नाईटला, फक्त 2 टाईम खायला द्या, पण मला तुमच्याकडेच काम करायचे, प्लीज 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 मला काम द्या. ती बाई डायरेक्ट म्हणते नो 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 डोंट कॉल मी अगेन, परत मला फोन करायचा नाही, आणि फोन ठेवते. आता होतं काय, तो मुलगा ज्या ठिकाणी उभा असतो ते एक हॉटेल असतं, त्या हॉटेलच्या बाजूला एक फोन असतो, त्या हॉटेलचा मालक त्याचं सगळं ऐकत असतो. तो हॉटेलचा मालक त्याला बोलत इकडे एक काम कर, म्हणजे हॉटेलच्या मालकाने आधी ठरवलं असतं की याला आपण कामाला ठेवूया, एवढा भारी मुलगा आहे, फ्रीमध्ये काम करतोय, परत भेटणार नाही. तो त्याला बोलवतो, म्हणतो एक काम कर, माझ्या हॉटेलमध्ये कामाला लाग, 2 टाईमचं खायला देतो आणि पगार पण देतो, उद्यापासून जॉईन कर. तो मुलगा विचार करतो आणि म्हणतो नो. हॉटेल मालकाला आश्चर्य वाटतं, हा एवढा कामासाठी मिनत्या करत होता, एवढा मागे लागला होता, फुकट काम करायला तयार आहे, मी याला जेवण देतोय, पगार देतोय, हा नो का बोलतोय. तो त्याला विचारतो का रे बाळा, काय झालं, नाही का म्हणतोयस? कारण साहेब त्या घरात जो कामाला मुलगा आहे ना तो मीच आहे, मी फक्त फीडबॅक घेत होतो की माझं काम किती चांगलं आहे. तसं आपण आपला फीडबॅक घेतोय का? आपल्या अभ्यासामुळे आपले आईवडील आनंदी आहेत का? आपले शिक्षक आनंदी आहेत का? आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत, किती जण खुश आहेत, किती जण आपल्या परफॉर्मन्सवरती नाराज आहेत. तर हा बाळांनो फीडबॅक घेण्याची वेळ आहे. त्यामुळे स्वतःचं जरा आत्मचिंतन करा, थोडं जरा स्वतःला प्रश्न विचारा की आपण वर्षभर काय केलं आहे, आणि तेच जर आपण इथून पुढे करणार असू तर मग त्यातून आपल्याला आउटपुट काय येणार आहे. मला चांगलं आठवतं आहे, रिझल्टच्या दिवशी घरातले सगळे तुमच्या रिझल्टची वाट बघत असतात की कधी एकदाचा 11 वाजतायत किंवा 1 वाजतायत, आणि ते नेटवरती जाऊन आपलं हॉल तिकीट नंबर टाकून आपल्या डायरेक्ट आपली कुंडली येते, है ना. आतुरतेने वाट बघायची असते. मग त्या दिवसात आनंदाने ढोल वाजले पाहिजेत का तुमचे ढोल वाजले पाहिजेत, हे आज ठरवायची आपली वेळ आहे, राईट. मला असं वाटतंय की तो दिवस आईवडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद देणारा असावा, आणि त्या दिवशी जर आईवडिलांना आनंद द्यायचा असेल तर बाळांनो आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. बरेच मुलं वर्षभर अभ्यास करत असतील, मेहनत घेत असतील, पण अजून थोडं आपल्याला काय करायचं आहे, अजून जरासा जोर लावायचा आहे, अजून जराशी आपल्याला काय करायची आहे, मेहनत घ्यायची आता वेळ आहे. आणि स्वतःचं कधी खरं नाही करायचं. जे आपल्याकडे गुरुजन येतात, जे आपल्याला सल्ला देतात, आता माझं बोलणं झाल्यानंतर पण जे शिक्षक इथे काही सांगतील, काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आवाक्याबाहेर असतील, काही कळतील नाही कळतील, पण आपला नेहमी प्रयत्न हा ठेवायचा की आपण प्रयत्न तर करूया समजून घ्यायचा. आताही मी बोलतोय ना, बऱ्याच जणांचं आपापसात काहीतरी चालू आहे, बऱ्याच जणांच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे, आता संध्याकाळी कुठे जायचं आहे, कोणाला भेटायचं आहे, हे बंद झालं पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात, मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. प्रत्येक मुलांमध्ये 2 पर्सनॅलिटी आहेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह पर्सनॅलिटी काय बोलते तुम्हाला, जाऊ दे काय चाललंय, बडबड चालू आहे काहीतरी. पण पॉझिटिव्ह अप्रोच काय बोलतोय, ऐकूया काहीतरी चांगलं आहे. लेक्चरच्या वेळेसही मी बघणार आहे तुमच्या सर्वांकडे की कोणाचं लक्ष आहे आणि कोणाचं नाही आहे. तर मला पूर्ण लक्ष इकडे पाहिजे. निगेटिव्ह थॉट्स तुमचे काय बोलतात, पेपर अजून लांब आहे, अजून अभी भी 20 दिन बाकी आहे, मजे करो. अजून जर एखादा पोरगा अभ्यास करत असेल ना, तर कोणीतरी तुझा मित्र येतो, अरे बहुत पढ़ाई करके तू बहुत बडा बनेगा, बोर्ड फाडेगा, असे काही डायलॉग असतात तुमचे. अभी भी टाईम आहे. म्हणजे असे काही महानग आहेत किंवा असतात, आय होप तुमच्यापैकी कोणी नसेल, की पेपरच्या आदल्या दिवशी म्हणतात की मी अभ्यास करणार आणि पास होऊन दाखवणार. अरे म्हणजे तू पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करून पास होऊ शकतोस, तर आजपासून केल्यावर किती चांगले टक्के पाडू शकतोस. बघा शेवटी काय असतं ना, मी असतो तर म्हणजे क्रिकेटच्या मॅचमध्ये जर एखादा आऊट झाला तर तो फक्त काय म्हणतो, मी असतो तर असं मारलं असतं बॉल, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं. अरे पण तू नाही आहेस ना. म्हणजे मॅच संपल्यानंतर जी काय कॉमेंट्री आहे ती करण्यात काय अर्थ नसतो. एकदा तुम्ही पहिला पेपर देऊन बाहेर पडलात आणि जर काही चूक झाली तर फक्त डोक्यावर मारायचं, बाकी तुम्ही काही नाही करू शकत. अरे रे हे राहिलं माझं, अरे शपथ मला येत होतं पण राहून गेलं, शट 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 शट. काय अर्थ याला, झिरो व्हॅल्यू, काहीच अर्थ नाही. तुम्ही ते चेंजेस नाही करू शकत. गल्लीमध्ये क्रिकेट खेळता ना, खेळता की नाही, आऊट झाल्यावर भांडता, हे चल नो बॉल होता, चालून जाते तिथे. आपलेच असतात सगळे, हा खेळ चल, हे 2 बॉल टाक ना, जरा खेळू दे मला, होऊन जातं. पण ती इंटरनॅशनल मॅचमध्ये चालेल का? हां, विराट कोहली आऊट झालं बरं, सॉरी लक्ष नव्हतं, पॉसिबल आहे का? काय करतो, हेल्मेट काढतो, मान खाली घालतो, बॅट काके टाकतो, गप आपला ट्रॅव्हलिंग पण निघून जातो. सेम एक्झामचा पॅटर्न आहे. एकदा फायनल एक्झामचा पेपर देऊन आला, तुमच्या हातात काही नाही आहे, जे काय ते आत्ताच आहे. समजलं? एकदा बाहेर पडला, एकदा एक विषय देऊन आला की त्याचा विषय संपला. त्यामुळे आत्तापासूनच सिन्सिअरिटी तुमची खूप महत्त्वाची आहे. सिन्सिअरिटी. आणि त्या परमेश्वराला, तुमचं कोणी असेल, येशू असेल, अल्लाह असेल, देव असेल, ज्याला तुम्ही मानता त्याला साक्ष ठेवायचं आणि वरती बघून बोलायचं, पढाई कर रहा हो, ध्यान रख, फेल नहीं होगा. त्याला चॅलेंज द्यायचं की बाबा मी अभ्यास करतोय, लक्ष ठेव, है ना. तो बघतोय की तू काय करतोयस ते. त्याला सगळं माहिती आहे. ज्याला तुम्ही मानता ना त्याला सगळी नाटके तुमची माहिती आहे, तुम्ही काय करताय. त्यामुळे तुम्ही मेहनतीला सुरुवात करा. तुमचं कोणच नुकसान करू शकत नाही. आपलंच आपल्याला आयुष्य घडवायचं असतं बाळांनो. आणि प्रत्येकामध्ये ना एक एनर्जी असते, अनकॉन्शियस पॉवर असते, ती फक्त जागी करा. आता आज माझं बोलणं ऐकाल, सरांचं ऐकाल, खूप छान वाटेल, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं वेरं माझ्या मागल्या, असं नाही पाहिजे. एक मनात राग पाहिजे. मी नेहमी मुलांना काय म्हणतो की एक अशी वस्तुस्थिती तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. आई ठेवा, वडील ठेवा, त्यांची मेहनत ठेवा, शेजाऱ्यांचं चॅलेंज ठेवा, मित्राचं चॅलेंज ठेवा. कुठली अशी एक गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे की जी सतत तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडेल. माझे वडील ड्रायव्हर होते, त्यामुळे मी प्रत्येक हातावरती ना स्टेरिंग काढतो. स्टेरिंग, गाडीचं स्टेरिंग असतं ना, मर्सिडीजचा लोगो, तसा माझ्या हाताच्या या साईडला आणि प्रत्येक पुस्तकावर फ्रंटला आणि प्रत्येक वहीच्या फ्रंटला मी स्टेरिंग ड्रॉ करायचो. वही उघडली की मला स्टेरिंग आठवायचं आणि मी म्हणायचो की माझे बाबा 8 तास ड्रायव्हिंग करतायत, मग मी काय केलं पाहिजे, मला तर फक्त अभ्यास करायचा आहे. मग मी मोटिवेट व्हायचो. हे माझं बोलणं काही वेळापुरतं आहे बाळांनो, पण तुम्ही जे सेल्फ मोटिवेट कराल ना ते कायमस्वरूपी असणार आहे. 10वीचे पर्सेंटेज तुम्हाला आत्मविश्वास देणार आहे की येस आय कॅन डन समथिंग. मी काहीतरी केलं, मी काहीतरी करून दाखवलं. 10वीचे मार्क तुम्हाला काही लगेच नोकरी नाही देणार आहेत, एक चांगलं कॉलेज मिळेल फार फार 11वीला, पण ही अचिव्हमेंट जी आहे ती लाईफ टाईम तुम्हाला एनर्जी देत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला सर्वांना सिद्ध करायची वेळ आहे. ट्राय टू प्रूव्ह युअर सेल्फ, प्रूव्ह टू युअर पॅरेंट्स, प्रूव्ह टू युअर नेबर, प्रूव्ह टू युअर स्कूल टीचर, क्लास टीचर, प्रूव्ह टू युअर नेबर. सर्वांना हे सिद्ध करण्याची वेळ आहे आणि तुम्ही सगळे सिद्ध कराल असा माझा तुमच्या सगळ्यांवर ठाम विश्वास आहे. एकदा काय होतं, एक राजा असतो, त्याची एक सुंदर कन्या असते आणि ती कन्या वयात येते, 18-19 वर्ष तिचं वय होतं आणि त्या कन्येचा विवाह करण्याची वेळ येते.
आणि पूर्वी राजा महाराजांच्या काळामध्ये स्वयंवर ही प्रथा असायची की मुलींना स्वतःचा वर निवडायचे अधिकार असायचे. मग एक दिवशी राजा राजकन्येच्या दरबारात जातो आणि तिला विचारतो की बाळा, तुला कसा नवरा हवा आहे, तुला कसा वर हवा आहे. मग ती मुलगी म्हणते की बाबा, मला दिसायला फार चांगला नसला तरी मला शूरवीर आणि पराक्रमी मुलगा वर म्हणून त्याच्याशी लग्न करायला मला आवडेल. मग राजाला प्रश्न पडतो की आपल्या राज्यात 12 नगर राज्य आहेत, या 12 नगर राज्यांमध्ये चांगला मुलगा शोधायचा कसा. तर मंत्रिमंडळाची बैठक होते. राजा सर्व मंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडतो की असा असा विषय आहे, माझ्या राजकन्येला शूरवीर आणि पराक्रमी मुलगा हवा आहे, तर काय करता येईल. मग एक मंत्रिमंडळातला एक ज्येष्ठ मंत्री असतो, तो राजाला सल्ला देतो की महाराज, एक काम करूया, आपण आपल्या 12 नगर राज्यांमध्ये दवंडी पेटवूया आणि सर्वांना आव्हान देऊया की जो कोणी शूर असेल त्यांनी येऊन राज्यकन्येशी विवाहाचा प्रस्ताव ठेवावा किंवा स्वयंवराला यावं. ठरलेल्या दिवशी 12च्या 12 नगर राज्यामध्ये दवंडी पेटते. जशी दवंडी पेटते तसे दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक तरुण, कोणी जोर काढतोय, कोणी रनिंग करतोय, कोणी जिम लावतोय, कोणी व्यायाम करतोय, फुल बॉडी बिल्डिंग चालू आहे, फुल बॉडी डेव्हलपिंग, फुल एनर्जी. कोणी प्रोटीन घेतोय, कोणी डाएट चेंज केलं आहे. कारण राणी एवढी सुंदर असते ना की सगळ्या तरुणांना वाटतं की त्याशी लग्न करावं, राईट. तर मग एक 2-3 महिन्यानंतर स्वयंवराचा दिवस येतो. स्वयंवराच्या दिवशी राजा बघतो काय, सगळं सभामंडप भरले तरुणांनी, म्हणजे 100-200 फुलं आणि राजकन्या एकटीच. नक्की आता निवडायचा कसा हा प्रश्न पडतो. परत तो ज्येष्ठ मंत्री येतो, राजा कानात काहीतरी सांगतो. मग राजा काय करतो, राजा म्हणतो की समस्त तरुणांना एका स्पर्धेला सामोरं जायचं. आपल्या राज्यामध्ये एक तलाव आहे, ते तलाव जो कोणी पोहून दाखवेल, पोहून पार करेल, त्याच्याशी म्हणजे पोहून जो पहिला जाईल त्याच्याशी राजकन्याचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य मिळेल. सगळेजण तलावाकडे धावत जातात फुल स्पीडमध्ये. अरे मी 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 तलावाच्या इथे गेल्यावर राजा दुसरी अनाऊन्समेंट करतो की या तलावामध्ये विषारी साप, विषारी क्रोकोडाईल्स, मगरमच्छ हे सगळे विषारी प्राणी आहेत, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे आपल्या जबाबदारीवरती तुम्हाला हा तलाव पार करायचा आहे. जसं सेकंड फॉर्म्युला बाहेर येतो तसे सगळे तरुण 2-4 पावलं मागे पडतात. कुजबूज चालू होते, कोण जाणार कोण जाणार कोण जाणार. राजा तिथेच असतो. राजाला राग येतो. राजा म्हणतो की या 12 नगर राज्यांमध्ये असा एक पण मर्द नाही का की जो हे आव्हान स्वीकारेल, असा एक पण नाही का. तेवढ्यात एक तरुण उडी मारतो. जशी तो उडी मारतो तसा पोहोच जातो, हातात चाकू असतो, पहिल्या मगरमच्छला मारतो, बाहेर रक्त पडतं, परत पुढे पुढे जातो, परत दुसऱ्या मगरमच्छला मारतो, परत एक साप येतो, त्याला असा कापतो. कसा तरी करत 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 बिचारा तो तलाव पार करतो. जसा तो तलाव पार करतो हे सगळे नाचायला लागतात, ढोल ताशा बडवत बडवत त्याला खांद्यावर उचलून राज दरबारापर्यंत घेऊन जातात. खूप त्याचा जल्लोष होतो, खूप त्याचा एकदम त्याचं नाव होतं, एकदम तो फेमस होतो. सगळे त्याला डोक्यावर घेतात. राजा त्याला सत्कारासाठी पुढे बोलवतो आणि त्याला विचारतो, अरे एवढं सगळं आनंदाचा माहोल आहे, तर तुझ्या चेहऱ्यावर खुशी दिसत नाही रे, तुला आनंद नाही झाला की तुझ्या राजकन्याशी लग्न होते, तुला अर्ध राज्य मिळते. महाराज ते सगळं ठीक आहे, फक्त मला एवढं सांगा, मला ढकललं कोणी. म्हणजे त्या तरुणाला कोणीतरी ढकललेलं असतं. आता जीव वाचवायचा म्हणून तो सगळं कारस्थान करतो, पोहत जातो, राईट. राजा त्याला काय सांगतो, बाळा ज्याने तुला ढकललंय ना त्याचा तुझ्यावर प्रचंड विश्वास आहे की तू हे करणार. तसं बाळानो, आम्ही जेवढे इथे आहोत त्या सगळ्यांचा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही सगळेजण चांगल्या मार्गाने 100% पास होणार. आणि हा विश्वास आपल्याला काय करायचा आहे, हा विश्वास आपल्याला सार्थकी लावायचा आहे, सिद्ध करायचं. माझं नेहमी एक वाक्य असतं की हा देह वाया नाही गेला पाहिजे. जसे आज इथे बरेचसे चांगले मंडळी माझ्या पुढे बसलेत. मी असं म्हणेन की एकदा मावळत्या सूर्याने सगळ्या ग्रहताऱ्यांना विचारलं की माझ्यानंतर जर मी उगवलंच नाही तर या जगाला प्रकाश कोण देणार, या जगाला प्रकाश कोण देणार. सगळ्या ग्रहताऱ्यांनी माना खाली घातल्या. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी दानत कोणाची, कोणाला शक्य नाही आहे. सगळं अवघड आहे. सूर्य सगळ्यांकडे बघत होता की कोण हा म्हणते. तेवढ्यात एक पंथी येते आणि पंथी म्हणते, हे सूर्यदेवा, मी तुझ्या एवढा तर प्रकाश नाही देऊ शकत, पण मला जेवढा शक्य आहे
तेवढा मी प्रकाश देण्याचा प्रयत्न करेन आणि ती पंक्ती संपूर्ण अंधाराला भेटते. तसेच आजचे आपले सावंत साहेब आहेत, त्यांचे उपस्थित मित्रमंडळी आहेत की प्रत्येकजण पंक्ती बनवून जेवढं शक्य होईल तेवढं भांडुपला प्रकाश देण्याचं काम करतो. म्हणजे मी तेच म्हणेन की मला पण सूर्य नाही म्हणता आलं तरी काही हरकत नाही, पण मी पण एक छोटीशी पंक्ती बनवून जेवढा प्रकाश देण्याचं काम करता येईल तेवढं करेन. आजपर्यंत बरेच राजकीय व्यासपीठ मी पाहिलेत, हळदी कुंकू, त्यानंतर ते होम मिनिस्टर, असे बरेचसे कार्यक्रम मी बघतोय. पण हा युनिक कार्यक्रम करणारे खूप मोठं मोठं लोक आहेत. मला आनंद झाला ऐकून की सावंत साहेबांनी एवढा छान कार्यक्रम ठेवला आहे. मी भांडूपमध्ये, माझं नशीब चांगलं की भांडूपमध्ये मला 4 वर्षांचा सहवास मिळाला. माझं डिग्री लेवलचं एज्युकेशन भांडूपमध्ये झालं, त्यामुळे मला भांडूपमधल्या लोकांचा अनुभव आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त प्रेमळ लोक भांडूपमध्ये पाहायला मिळतात, तेवढी कुठेच पाहायला मिळत नाही. एक सांस्कृतिक वारसा आहे भांडूपमध्ये. म्हणजे कॅलेंडरमध्ये जेवढे सण नसतील ना त्याच्या डबल आपण उत्सव साजरे करतो. म्हणजे मी 4 वर्षात बघितले प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी पूजा आहे, कुठेतरी काहीतरी सेलिब्रेशन आहे आणि सगळेजण आजही एकत्र आहेत. खूप चांगलं जिव्हाळ्याचं आणि प्रेमळ नातं लोकांमध्ये मला पाहायला मिळतं. ते बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता फिरतोय, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड. माझंही भाग्य आहे की मला मुलांपुढे बोलण्याची संधी मिळते. पण इथलं जे वातावरण मी पाहिलं 4 वर्षात ते कदाचित मला नाही अनुभवता आलं. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे की मी आज या ठिकाणी आलो आहे. तर या ज्या गोष्टी आज ज्या सांगितल्या तुम्हाला त्या लक्षात ठेवा. आता टेक्निकल गोष्टी मी का नाही सांगत आहे तुम्हाला, कारण वर्षभर तुम्ही ते ऐकत आलात. फक्त आता काय करायचं आहे, वेळ आले ते एकदा पुन्हा रिवाईज करायची की कोणी काय सांगितलं आपल्याला, कोणी काय आठवलं आहे. आणि प्रत्येकाचा ना एक डिझाईन वेगळा आहे अभ्यास करायचा. म्हणजे ज्या मुलाचा पाठ्याभ्यास होत नाही आणि त्याचे आईवडील जर, म्हणजे त्यांचे आईवडील तुमच्या मागे लागले किंवा तुमचे की पहाटे उठून अभ्यास कर, म्हणजे इव्हन झोपलेला असताना लाथ घालून उठवतात, तर त्यांना हात जोडून सांगा, बाबा आई खरंच माझा पाठ्याभ्यास होत नाही, पण मी चांगले मार्क पाडून दाखवेन. तुम्ही जेव्हा तुमचा अभ्यास होईल तेव्हा अभ्यास करा. दिस इज नॉट कंपल्सरी की पहाटेचा अभ्यास चांगला होतो. कारण कितीतरी जण डोलक्या मारत मारत करतात, असं काही चालू असतं. हां, ठराविक कोणाकोणाचा पाठ्याभ्यास होतो सांगा. चला माझ्याकडे 10 मिनिटं वेळ राहिला. पहाटे शपथ प्रामाणिकपणे बोलायचे. आज काही ते काय तुमचा काही क्लास नाही आहे ना शाळा आहे. येस, वन्स यू अनदर वन. पहाटे 5ला 4ला उठून अभ्यास कोणाचा होतो? एकट्याचा. रात्री अभ्यास किती सांगतो? रात्री नाईट स्टडीवाले, नाईट स्टडी. येस, दिस इज अ न्यू इंडिया. हँड्स डाऊन. आय एम द वन ऑफ देम. माझाही रात्रीचा अभ्यास व्हायचा. माझ्या बाप जन्मात मला कधी पहाटे उठून अभ्यास करता आला नाही. आईवडिलांनी फोर्स केला होता, सेम मेथड वापरली, डायरेक्ट लोटांगण घातलं, डायरेक्ट झोपून पाया पडलो. मला पहाटे उठवू नका. तुम्हाला किती टक्के पाहिजे सांगा, मी पूर्ण प्रयत्न करेन तेवढे टक्के आणण्याचा. फक्त आपली वेळ आणि आपली जागा ठरवून द्या की या वेळेत मी अभ्यास करेन आणि राहिलेल्या वेळातमध्ये तुमचं जे काही ॲक्टिव्हिटी असतील, होमवर्क वगैरे ते सगळं. आणि गरज असेल तरच शाळेत जायचं. आय एम सॉरी, मी चुकीचं बोलेन. गरज असेल तरच शाळेत जा. शाळेत टाईमपास होत असेल तर जाऊ नका. ओपन व्यासपीठ आहे, डायरेक्ट सांगतोय, काय ना काहीतरी कारण द्या, पण पूर्ण वेळ अभ्यासाला स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ द्या. जर स्कूलमध्ये टाईमपास होत असेल तर सरांना रिक्वेस्ट करा, आम्ही येतो शाळेत, आम्हाला वेगळा वर्ग द्या. किंवा आमच्या वर्गामध्ये कोणीतरी मॉनिटर ठेवा, टीचर कोणीतरी. पूर्ण वेळ वर्ग शांत राहील. उगाच मस्ती चालू आहे, त्यामुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचं पण नुकसान होते. हे मी स्पष्टपणे या ठिकाणी बोलतोय. आवश्यकता असेल तर आता थोडे दिवस राहिलेत, स्वतःला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ आपल्याला स्वतःला द्यायचं आहे. चांगला आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि मी उरंग घेतो, कारण पुढे लेक्चर चालू होणार आहेत. बघा, आता स्मार्टली अभ्यास करण्याची वेळ आपल्याला. एका स्टोरीवरून तुम्हाला कळेल की स्मार्टली अभ्यास कसा करायचा. सॉक्रेटिस नावाचा एक मॅथमॅटिशियन असतो. तो प्रत्येक ठिकाणी गणितावरती आधारित व्याख्यानं देतो. प्रत्येक ठिकाणी गणित विषयावरती व्याख्यानं देत असतात. बरेच जण त्यांना बोलवतात आणि त्यांचा एक ड्रायव्हर असतो. तो ड्रायव्हर एक दिवशी म्हणतो, साहेब काहीतरी वेगळं बोलावं. प्रत्येक ठिकाणी तेच 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 सगळं पाठ झालं आहे माझ्या. एक काम करा, तुम्ही आराम करा, एखाद्या वेळेस मीच बोलून जातो. सॉक्रेटिसला राग येतो, आता तू एवढा मोठा झालास, ठीक आहे करून बघूया आपण.
मग काय करतं, त्यांचं ठरतो एक कार्यक्रम की या दिवशी कार्यक्रम आहे, तिथं तू माझ्याबद्दल भाषण दे, असं ठरतं. दिवस ठरते, वेळ ठरते. मग दोघं ठरवतात की वेशभूषा पण बदलूया, त्यांना वाटलं पाहिजे ना मी सॉक्रेटिस आहे. मग सॉक्रेटिस बनतात ड्रायव्हर, व्हाईट कपडे, कॅब ड्रायव्हरची, आणि ड्रायव्हर बनतो सॉक्रेटिस, दाढी बिडी लावतो, नकली चष्मा घालतो, थोडे केस पांढरे करतो. प्रोग्रामच्या थोडंसं मागे गाडी थांबवतात आणि दोघं चालत जातात. आता लक्षात घ्या, ड्रायव्हर कोण आहे, सॉक्रेटिस कोण आहे, आणि सॉक्रेटिस कोण आहे, कळलं. कार्यक्रमाला जसे जातात तसे टाळ्या वाजवतात. सॉक्रेटिस साहेब शेवटच्या चेअरवर बसतात आणि ड्रायव्हर पुढे स्टेजवर येतो आणि सुरुवात करतो भाषणाला. सेम हावभाव, सेम रिॲक्शन, हात एक असा, हात एक असा, दोन्ही हात असे, फुल ॲक्शन, साऊंड, डायलॉग, टिकटो. सॉक्रेटिस पण हैराण होतो, खरोखर भारी करतो एकदम. जसं त्यांचं व्याख्यान संपतं तशी प्रश्न उत्तर विचारण्याची वेळ असते, क्वेश्चनिंग आन्सर. म्हणजे आता जसं माझं संपल्यानंतर मी तुम्हाला म्हणेन काही तुम्हाला डाऊट्स असतील तर विचारा मला, मी सोल्युशन देतो. तसं त्यांचं व्याख्यान चालू होतं आणि ह्याला सवय काय असते, एक दोन प्रश्न विचारताना सुरुवात केली की ह्याला वाटतं कार्यक्रम संपला आणि हा जाऊन गाडीत झोपत असतो. ह्याला माहीतच नसतं किती प्रश्न आहे किती नाही. तर जेवढे प्रश्न तिने ऐकले होते तेवढे एक दोन प्रश्नांची उत्तरं देतो. तेवढ्यात एक महिला उठते, ती पण गणित तज्ज्ञ असते. ती एवढा खतरनाक प्रश्न विचारते, एवढा अवघड प्रश्न विचारते की ड्रायव्हरला घाम फुटतो. ड्रायव्हर रुमाल काढतो, घाम पुसतो, बोलतो बाई एवढा सोपा प्रश्न, ह्याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईल. हे ड्रायव्हर चल ये उत्तर सांग. ड्रायव्हर कोण असतो, सॉक्रेटिस. तो का नाही उत्तर देणार, तो ऑलरेडी मॅथमॅटिशियन आहे. म्हणजे समय सूचकता किती महत्वाची बघा. घाम फुटता फुटता तो डोकं लावतो की आता काय करता येईल आपल्याला. भावना सेम परिस्थिती आपली आहे, आपल्यालाही आता घाम फुटलाय, परीक्षा जवळ आले, करायचं काय. आता पुढच्या सेशनमध्ये जे आजचे आपले स्पीकर आहेत त्यांचं लक्ष देऊन ऐका, हीच तुमची आयडियॉलॉजी. पूर्ण मन एकाग्र करायचं, डोक्यातले निगेटिव्ह थॉट बाजूला काढायचे. आता मन तुम्हाला एकाग्र कसं करायचं, एक आपण थोडी ॲक्टिव्हिटी घेऊया. सर्वांनी हात पुढे करा, कम ऑन एव्हरीवन. झालं, संपलं, 5 मिनिटं. सर्वांनी हात पुढे केले, ओके. आता माझ्या सोबत टाळी वाजवायची. ऑलराईट, 1 2 सेम, 1 साऊंड, 1 2 सेम, इक्वल, फोकस. अगदी काउंट करे आणि नेवर काउंट, फोकस, झिरो लक्ष. एव्हरीवन एव्हरीवन एव्हरीवन, नाईस. 1 मोर टाइम, focus, focus, that is important, that's I want only. Again, do it, concentrate, focus, nice, nice, good job. Wish you all the best to everyone. सर्वांचं लक्ष इथे आहे. Thank you very much. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी